अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघाच गुरुवार। खरं तर गुरुवारचा दिवस हा सगळ्यात स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला ही एक वस्तू कुठे दिसली तर ती तुम्हाला सोडायची नाही। ही एक वस्तू शोधा, सर्च करा, काहीही करा, पण आपल्या घरी आवर्जून घेऊन या। कितीही कंगाल असणारा व्यक्ती असेल किंवा कितीही गरीब असणारा व्यक्ती असेल तर त्याची गरिबी हटायला लागेल। कंगाल व्यक्ती जो असेल त्याने जर ही वस्तू आपल्या घरी आणली तर तो 100% धनवान बनेल। ही एक वस्तू तुमच्या घरात बरकत आणेल। ही एक वस्तू तुमच्या जीवनात धनाचा मार्ग खुला करेल। या वस्तूमुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णू आणि तुमच्या गुरूंचा आशीर्वाद राहील। तुमचं गुरुबळ या वस्तूने मजबूत होईल आणि तुमच्या मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल। अत्यंत प्रभावी उपाय सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, गुरुवारच्या दिवशी तुम्हाला कुठेही बाजारात पूजेचं साहित्य भेटतं, तिथे स्वामी केंद्रात, कधीतरी तुम्ही कुठेतरी बाहेरगावी फिरण्यासाठी गेलेला आहात, धार्मिक स्थळी गेलेला आहात आणि अशा ठिकाणी जर तुम्हाला एखादा एकांश नारळ मिळाला तो तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचा आहे। खूप क्वचित आणि कधीतरीच हा नारळ बघायला भेटतो, पण जर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी हा नारळ मिळाला तर लक्षात ठेवा, सोन्यापेक्षाही तुमच्यापेक्षा ही गोष्ट मौल्यवान असेल। एकांशी नारळ, ज्यामध्ये साक्षात रूपी दैवी शक्तीचा वास असतो। हा नारळ मिळणं खूप कठीण आणि जे लोक असं म्हटलं जातं भाग्यवंत असतात, जे लोक नशीबवान असतात, त्यांनाच हा नारळ मिळतो। हा नारळ गुरुवारच्या दिवशी आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचा आहे। या नारळावरती थोडं गंगाजल घालायचं आहे, शुद्ध पाणी घालून हा नारळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। एक छोटं ताम्हण घ्यायचं आहे, त्या ताम्हणात लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा नारळ ठेवायचा आहे। या नारळावरती हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे। हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक, त्या स्वस्तिकावरती थोड्याशा अक्षदा चिटकवायच्या। हा नारळ आहे, हळदी कुंकू मिक्स करून थोडं पाणी घालून त्याचा स्वस्तिक काढला तर त्या स्वस्तिकाच्या मध्यभागी थोड्या अख्ख्या अक्षदा घ्या आणि अशा त्या चिटकवा। ह्या अक्षदा चिटकवत असताना मनात असणारी इच्छा व्यक्त करा आणि त्याबरोबर माता लक्ष्मीचं आणि तुमच्या गुरूंचं स्मरण करा। इतकं करून झालं की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो त्या लाल कापडामध्ये बांधा आणि लाल कापडात बांधलेला हा नारळ अखंड स्वरूपाने, कायम स्वरूपाने आपल्या घरामध्ये स्थापन करा। तुम्ही तुमचा माळ्याचा जो भाग, उंचवट्याचा जो वरचा माळ्याचा भाग असतो तिथे लावू शकतात हा नारळ। तुम्ही तिजोरीत ठेवू शकतात। मोठी एखादी कंपनी असेल, व्यवसाय असेल तर त्या गल्ल्यात ठेवा। तुमचं छोटंसं किराणा दुकान वगैरे असेल तर तुम्ही तिथल्या गल्ल्यात हा नारळ ठेवला तरीही चालेल। किंवा मग हा जो नारळ आहे तो तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतील बाजूत जो आतला भाग असतो त्याच्या उजव्या भागाला लावला तरीही चालेल। या एकांशी नारळाने तुमच्या घरामध्ये नेहमी भरभराट राहील। तुमच्या घरामध्ये असणारी जी दरिद्रता आहे ती घराच्या बाहेर जाईल। बघा, या एका नारळाने तुमचे दिवस पालटायला लागतील। खूप खरं तर कठीण आहे, पण थोडंसं शोधा। मला वाटते स्वामी मठामध्ये असा नारळ कधीतरी भेटतो, जर तिथे तुम्हाला भेटला तर तिथून आवर्जून आणा। यानंतरची दुसरी वस्तू मी तुम्हाला जे सांगत आहे, दुसरा उपाय जो सांगत आहे तो म्हणजे तुम्हाला जर गुरुवारच्या दिवशी कुठेही काळी हळद मिळाली तर ती सोडू नका। काळी हळद, तुम्ही पिवळी हळद बघितली असेल, तुम्ही केशरी हळद बघितली असेल, तशी काळी हळद असते। आणि मला वाटते अजून एक चौथा हळदीचा प्रकार आहे, अशा 4 हळदी असतात। यापैकी काळी हळद जी आहे ती आर्थिक प्राप्ती होण्यासाठी, आर्थिक प्रगती होण्यासाठी, बाधा नष्ट करण्यासाठी, अडथळे दूर करण्यासाठी, नजरबाधा असेल तर ती संपवण्यासाठी, तांत्रिक मांत्रिक बाधा ज्या आहेत या तांत्रिक बाधांना संपवण्यासाठी आणि कुठल्याही व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी काळी हळद ही विशेष महत्त्वाची असते। गुरुवारच्या दिवशी एखादा आयुर्वेदिक दुकान असेल किंवा पूजेचं साहित्य असेल तिथे काळी हळद मिळाली तर ती आवर्जून घरी घेऊन या।
ही हळद जी आहे ती आपल्या घरी आणून एका पिवळ्या रंगाच्या कापडात बांधून ती माता लक्ष्मीच्या उजव्या साईडला देऊन मनात असणारी इच्छा व्यक्त करायची. ती जी पोटली आहे म्हणजे तुम्ही ज्या कापडामध्ये ही काळी हळद बांधलेली आहे तर त्या कापडाला धूप दीप ओवाळायचं आणि त्यानंतर ही काळी हळद अखंड स्वरूपाने तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवू शकता. तुम्ही देवघरात किंवा तिजोरीत किंवा मुख्य प्रवेशद्वारालाही लावू शकता. व्यवसाय असेल तर त्या गल्ल्यातही तुम्ही ठेवू शकता. याने तुमच्या घरात धनाची जी हानी चालू आहे ती कमी होईल. घरातल्या कुठल्या व्यक्तीला जर सतत कुणाची नजर लागली असेल, वारंवार घरात आजारपण येत असेल तर हे कुठेतरी कमी होईल. घरात असणारे जे अडथळे आहेत ते दूर होतील आणि मनात असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. याच्यानंतरची तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट बघा, ही गोष्ट मिळणंही खरं तर कठीण आहे, क्वचितच आपल्याला पाहायला मिळतं. जर तुम्हाला कुठे बाजारात गेलात किंवा तुमच्या घरी आजूबाजूला कुठे केळीचं झाड आहे तर त्या केळीच्या झाडाला जी केळी बसतात त्या जर जुडवा केळी म्हणजे 2 केळी एकमेकांना चिटकणारी, त्याला आपण जुडवा असं म्हणतो, जुळी केळी म्हणतो, ही अशी जुडवा असणारी केळी जर तुम्हाला कुठेही मिळाली तर ती घरी घेऊन या. बघा, यामध्ये साक्षात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. जी 2 जुळी केळी असतात ना त्यात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो. ही 2 केळी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी घरी आणायची आहेत. देवघरामध्ये एका प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला त्या 2ही केळ्यांना हळदी कुंकू अर्पण करायचे, धूपदीप दाखवायचे, गोडाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. साक्षात रूपे त्या क्षणात तुमच्या घरात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी हे साक्षात रूपे आल्यासारखं तुम्हाला वाटेल. त्यांचा वास तुमच्या घरामध्ये राहील. त्यानंतर दिवसभर ही केळी आपल्या देवघरात ठेवून त्याच्यावरती भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी एका कापडात बांधून, कुठल्याही लाल पिवळ्या कापडात बांधून ही केळी वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहेत. याने तुमची परिस्थिती बदलायला लागेल. या उपायाने तुमच्या घरात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी येऊन गेल्याने तुमच्या घरामध्ये असणारी जी दरिद्रता आहे ती कमी होईल, संपून जाईल आणि तुमच्या घरात पैशांचा ओघ वाढत जाईल. धनाचे मार्ग खुले होतील आणि तुमच्या घराची, तुमच्या पतीची, तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल. ठीक आहे. आता याच्यानंतर शेवटची वस्तू सांगते. ही वस्तू तुम्हाला कुठेही मिळेल. ही वस्तू देखील धनप्राप्तीसाठी, आपली परिस्थिती सुधारण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि अखंड आपल्या घरात असणारा जो पैसा आहे, लक्ष्मी येत आहे तिला स्थिर करण्यासाठी हा शेवटचा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी तुम्हाला लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे कमळगट्टा मणी. बाजारात, पूजेच्या साहित्यात कुठेही जर तुम्हाला कमळगट्टा मणी मिळाला, ज्याला कमळाचं बीज असं आपण म्हणतो, हे कमळाचं बीज तुम्हाला तुमच्या घरी आणायचं आहे. फक्त एकच बीज घेऊन या, एका प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावरती दूध, पाणी, गंगाजल अर्पण करून त्या मण्याला अभिषेक घालून घ्या. त्यानंतर एका छोट्या प्लेटमध्ये हा मणी ठेवायचा, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं, धूप दीप दाखवायचं आणि नंतर पुन्हा हा जो कमळगट्ट्याचा कमळ बीज जो आहे तो एका लाल किंवा पिवळ्या कापडात बांधून तो माता लक्ष्मीच्या चरणांना लावून आपल्यासोबत ठेवायचा. याने बघा, जर तुमच्याकडे पैसा राहत नसेल, म्हणजे तुमच्या पॉकेटातच पैसा राहत नसेल किंवा पैसा येतो तो निघून जातो असं काही होत असेल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये हा मणी ठेवू शकता. घरात जर पैसा येत नसेल किंवा घरात लक्ष्मी प्रसन्न नसेल तर तुम्ही हा मणी तुमच्या तिजोरीतही ठेवू शकतात. कमळाचं फूल जे माता लक्ष्मीचं आसन म्हटलं जातं. बरेच लोक जे आहेत ती कमळगट्ट्याची माळ जी असते त्यावरती श्रीयंत्र ठेवतात, कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. तर कमळाचं फूल जे आहे किंवा कमळाची माळ जी आहे ते माता लक्ष्मीचं आसन म्हटलं जातं. बऱ्याच वेळा लक्ष्मीची मूर्ती फोटो असतो, आपण त्यावरती अनेक सेवा करतो, लक्ष्मी येते पण ती जाते कारण तिचं आसन घरात नसतं. जेव्हा कमळाचा मणी किंवा कमळाचं फूल, कमळगट्ट्याची माळ घरात ठेवतात तेव्हा माता लक्ष्मीचं आसनच आपल्या घरात असतं आणि ज्या घरात माता लक्ष्मीचं आसन असतं त्या घरात माता लक्ष्मी कधीच काढता पाय देत नाही, कारण ती तिथे अखंड रूपाने स्थिर असते. तर ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातील 1, 2, 3, 4 जेवढ्या शक्य तेवढ्या वस्तू गुरुवारच्या दिवशी आपल्या घरात आवर्जून आणा, पण एक तरी गोष्ट शोधा आणि ती आपल्या घरात स्थापन करा. बघा, दिवस नक्कीच बदलतील आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल. लक्ष्मीची कृपा होईल, आपल्या गुरूंचं जे गुरुबळ आहे ते मजबूत होईल, गुरूंचा आशीर्वाद राहील, तुमच्या घरात भगवान श्री विष्णूंचा वास राहील आणि तुमच्या घरामध्ये नेहमीच पैसा, सुख, समृद्धी, धन, धान्य यांमध्ये बरकत राहील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा.